आम्ही कशासाठी बरं? आम्ही, तुम्ही बोला ना आता, आम्ही कशासाठी? आम्ही तुम्हाला बोलतो का नाही, नथ कशासाठी, नाक कशासाठी? तुम्ही बोला ना आम्हाला, तुम्ही कशासाठी? वावरं घेण्यासाठी? तुम्ही कशासाठी? बंगले बांधण्यासाठी? असं विचारा ना आम्हाला, तुम्ही कशासाठी म्हणून आम्हालाच बोलता राव, तुम्ही कशासाठी? आम्ही फक्त धर्मप्रचारासाठी असलं पाहिजे. आम्ही फक्त धर्मासाठी असलं पाहिजे. नाही आम्हाला करता येणार धर्माशी बेमानकी, करत असू तर हे करूनही जावं लागेल आम्हाला कुठंतरी. महाराज म्हणतात, महाराज एका ठिकाणी, मी पंडित होतो, मी ज्ञानी होतो, मी दशग्रंथी होतो, पण काय करू, मुका झालो. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षडशास्त्र पुराणे, दश ग्रंथ षडशास्त्र पुराणे, चारी वेद मुखोद्गतवाणे, चारी वेद मुखोद्गतवाणे, सर्वामध्ये झाले सर्वहाने. मुका झालो वाचा गेले, मुका झालो वाचा गेले, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, होत पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षडशास्त्र पुराणे, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्वहानी. समजलं का तुम्हाला? म्हणून कूलर बंदच राहू द्या, त्या धुपट आरती तिकून ते. बरं, धुपट असल्याशिवाय आपल्याला पुढचं जमणार नाही ना. पंगत आहे का आता? उद्याचा सर, उद्याचा एवढी मोठी? हो. त्याला सोडून नगर अच्छा, सगळ्यांना भोजन आहे, आम्हाला सोडून. हे पहा गड्या, बघा गड्या, कीर्तन परिवर्तनासाठी असते, करमणुकीसाठी नाही. तुम्ही ऐकत असाल तर आमचा नाविलाज आहे. म्हणून हे असूनही मुका व्हावं लागलं, हे असूनही बैरा व्हावं लागलं. त्याचं कारणच असं होतं, धर्म सांभाळण्यासाठी तुमची नियुक्ती असून सुद्धा तुम्ही धर्म नाही सांभाळला, हे म्हणून मुका झालो. आणि म्हणून संत मात्र फार वेगळे असतात. संतांचं जीणं फारच वेगळं असते महाराज. आपण अनेक उदाहरणातून पाहतो, संत हे स्वतःसाठी येतच नाहीत. कर्म शिल्लक राहिल्यानंतर यावं लागतं ते आपण आहोत, कर्म भोगण्यासाठी यावं लागतं ते आपण आहोत, आपलं काहीतरी पाप म्हणून आपला जन्म ते आपण आहोत, आपली वासना शिल्लक राहिली म्हणून यावं लागतं ते आपण आहोत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरिरूप. अर्थात तरी तपोबळी वासनेचा जन्म होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. म्हणून तपस्वी आहे, पण वासना जर शेवटी हरणाची असेल तर त्याला सुद्धा त्या हरणाच्या गर्भामध्ये जावं लागतं. म्हणजे बऱ्याचदा माणसाचा जो जन्म होतो ना, त्याचं कारण वासना आहे. वासना आहे. माणसाचा जो जन्म होतो त्याचं कारण पाप आहे. जन्म घेणे लागे पातकाचे मूळ, जन्म घेणे लागे पातकाचे मूळ. आणि आपल्याला जन्म घ्यावा लागतो याचं कारण आपलं कर्म आहे. अगा कर्मे जै उरावे, तही तिही सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म भोगण्यासाठी यावं लागतं. जे जैसे करी ते तैसे पावती,
जैसे करी ते तैसे पावती भोगते भोगीती केन कर में भोगते भोगीती केन कर में जैसे करी ते तैसे गावीती जैसे करी ते तैसे पावती भोगते भोगीती केन कर में भोगते भोगीती केन कर में। क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान म्हणजे केले ते क्रियमान, झाले ते संचित मन. म्हणजे केल्या जाते त्याला क्रियमान म्हणतात, साठवल्या जाते त्याला संचित म्हणतात, आणि वापरायला काढल्या जाते त्याला प्रारब्ध म्हणतात. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पेरल्या जाते ते क्रियमान, एखाद्या कणग्यामध्ये साचवल्या जाते ते संचित, आणि भाकरी करण्यासाठी जे काढल्या जाते ते प्रारब्ध. जसं क्रियमान तसं संचित, जसं संचित तसं प्रारब्ध. बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहीत आहे धान्याची कोठी असते ना घरात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कणगा, कनिंग, काय काय कनिंग, कनिंगड, कनिंग, कनिंग हां कनिंग कनिंग. अच्छा, आमच्याकडे त्याला कणगी म्हणतात. कनिंग, हा ते कनिंग आणि कणगी जर जवळजवळच यायला. मी म्हटलं कलिंगड म्हणजे वेगळं असतं. काय कनिंगी, हां कणगी, बरं कणगी, कणगी 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 माहीत आहे तुम्हाला? अशी स्टीलची कोठी माहीत आहे तुम्हाला? अशी ती असते, वरून त्याच्यात धान्य टाकल्या जाते आणि खालून काढल्या जाते. बरोबर आहे? काढल्या जाते. वरून टाकण्याची म्हणजे जे आहे ते लहान असते, आणि खालून काढण्याचं जे तोंड आहे ते मोठं असते. हां, मग तुम्ही भानावर आहे. मिलिटरीत जायचं आहे का तुला? नाही ना, मग आणि वरून जर तुम्ही गहू टाकले तर खालून तांदूळ निघतात. वरून तांदूळ टाकले तर खालून गहू निघतात. वरून उडीद टाकले तर खालून मूग निघतात. नाही, वरून जे तुम्ही टाकत असाल तेच खालून निघते. हे खरं आहे बरं का, हे खरं आहे बरं का. ओ, याला खोटं मानू नका बाबा, हे खरं आहे. जे केलं ते भोगावं लागते, हे खरं आहे. जे टाकलं ते खालून निघत असते, हे खरं आहे. कणगीमध्ये जे टाकत असाल तेच तुम्हाला भोगायला मिळेल. आणि म्हणून केले ते क्रियमान, क्रियमान चांगलं असलं पाहिजे. काय झालं महाराज? उत्तरेश्वर महाराज, दत्ता महाराज, रामप्रभूला वनवास झाला, माहीत आहे तुम्हाला? किती वर्षाचा झाला? 14 वर्षाचा. हो, त्याची चौपाईसुद्धा आहे. 14 बरस राम बनवासी, तापस बेश विशेष उदासी. तापस बेश उदासी, तापस पेश विशेष उदासी. विशेष उदासी. 14 बरस राम बनवासी, 14 बरस राम बनवासी. 14 बरस राम बनवासी. 14 बरस राम बनवासी. तापस पेश विशेष उदासी. तापस पेश विशेष उदासी. तापस पेश विशेष उदासी. विशेष उदासी. विशेष उदासी. 14 वर्षाचा वनवास कोणी दिला माहीत आहे ना? कैकेयीने दिला, कैकेयीने दिला. हो, आम्ही यालाही सुद्धा बक्षीस ठेवलं बरं का. खरंच आहे. तुमच्यामध्ये उर्मिला नाव आहे का कुणाचं? 5000 रुपये बक्षीस आहे.
नाही खरंच 5,000 रुपये बक्षीस आहे. तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी असलं तरी चालेल. बरं चला. सीता आहे का कोणाचं नाव? सीता. 5,000 रुपये बक्षीस आहे. का हो सीता कोणी? हां हो. आता पुढच्या नावाला 25,000 रुपये बक्षीस आहे. काही आहे का कोणाचं नाव? नाही. एक वाक्य बोलू का? बोलतो म्हणजे लक्षात ठेवा म्हणून बोलतो. स्वार्थी माणसाचं नाव कधीच राहत नसते आणि परमार्थ माणसाचं नाव कधी मिटत नसते. क्या बात. स्वार्थी माणसाचं नाव घरातली माणसं सुद्धा घेत नाहीत. लक्षात ठेवा, घरातली सुद्धा घेत नाहीत. आणि परोपकारासाठी ज्याचा जन्म आहे ना, जीवन आहे ना, त्याचं नाव मात्र कधीच लोक विसरत नाहीत. बरोबर आहे की नाही माझं? काही स्वार्थी आहे. ती म्हणते की माझ्या मुलाला गादी भेटली पाहिजे आणि कौशल्याचा मुलगा 14 वर्ष वनवासात गेला पाहिजे. स्वीकारलं प्रभूने ते व्रत स्वीकारलं. रामप्रभू आणि लखनजी वनवासामध्ये गेले. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी होते आणि सुमंत रामप्रभूला सोडून परत आले. गंगेच्या तीरावर सोडलं आणि परत आले. आणि सुमंत आल्यानंतर तो रथाचे पडदे लागलेले होते. पडदे लागलेले आहेत त्या अर्थी आतमध्ये जानकी बसलेली असेल असं लोकांना वाटलं. लोक त्या रथाच्या पाठीमागे आले. रथ मुख्य दरबाराच्या समोर उभा राहिला. कौशल्या माता आणि सुमित्रा माता धावत आली रथाच्या दिशेने. रथामध्ये नक्कीच जानकी बसलेली असेल म्हणून तर पडदे लागलेले आहेत ना. पण ज्या वेळेला सुमित्रा मातेने ते पडदे उघडले, रथामध्ये कोणीही नव्हतं. सुमित्रेने हांबरडा फोडला. कौशल्या माता त्या घोड्याच्या डोक्यावर डोकं टेकून रडत होती. काय रे, माझ्या पोराला सोडून आलात तुम्ही? घोडेसुद्धा रडत होते महाराज, घोडेसुद्धा रडत होते. त्या ठिकाणी कौशल्या माता सुमित्रा माता सुमंताला विचारत होती, सुमंत म्हणत होते, हा राणीसाहेब हार. बोलू नका पाठीमागं, बोलू नका. हे इथं बोलतो बोल नका. इथं बोलताय तुम्ही. आमचं कीर्तन चालू आहे इथे. कोणी तुम्ही ते का नाही बोलणं माणसाचंच आहे का नाही बोलणं नका. सुमन म्हटल्यानंतर सुमन म्हणत होतं, हा राणीसाहेब ऐका, चित्र लक्षात घ्या. कौशल्या माता सुमित्रा माता आणि सुमंतजी राजाजवळ गेले. राजे असे भूमीवर पडलेले होते. ज्याच्या बाणाने इंद्राचं राज्य सही सलामत आहे तो राजा कैकेयीच्या शब्दरूपी बाणाने खाली पडलेला होता. शब्द फार वाईट असतात. शब्द काहीही करू शकतात. शब्द तोलून वापरले पाहिजेत. बोलून विचार केल्यापेक्षा विचार करून बोललं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी कौशल्या मातेने राजाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. सुमित्रा माता अशी बाजूनं बसलेली होती. चित्र लक्षात घ्या. समोर सुमंत उभे होते खाली मान घालून. राजाने सुमंताला विचारलं, सुमंत सांग माझा राघव कुठे आहे? सांग माझी जानकी कुठे आहे? सांग माझा लखन कुठे आहे? तुला सांगितलं होतं ना सुमन, 4 दिवस वनवासामध्ये ठेवायचं आणि परत घेऊन यायचं म्हणून. त्यांना सोडून आला सुमन तू. तुला सांगितलं होतं ना सुमन, राम लक्ष्मण ऐकणार नाही पण जानकीला तू वनवासामध्ये सोडायचं नाही म्हणून. जिचं पाऊल अजून पालखीच्या बाहेर कधी पडलं नाही तिलासुद्धा वनवासामध्ये सोडून आलाय तू. राजे रडत होते. सुमंताला विचारत होते. कौशल्याने विचारलं, राजेसाहेब क्षत्रिय लोक मरणाच्या सामोरी जाताना सुद्धा कधी रडत नसतात, तुम्ही का रडताय? आता माझा मुद्दा आहे. राजे म्हणतायत की कौशल्य समोरच्या भिंतीवर मला काही चित्र दिसतात ते रडवतात. समोरच्या भिंतीवरची चित्र मला रडवतात. काय दिसते साहेब महाराज तुम्हाला? राजे आम्हाला का दिसत नाही? म्हटले माझं मरण आता जवळ आले म्हणून मला दिसतात. बघ तो मुलगा चाललाय झारी घेऊन. बघ बुडवली त्याने ती झारी. बघ तो आम्रवृक्ष. बसलो होतो मी त्या डहाळीवर. बाण मारलाय मी. बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जलसन्निधी. दशरथ केवळ शब्दवेधी बाणवेधी विंदिला. दशरथाचा बाण लागता मारलाय मी त्याला बाण. सांगितलंय मला त्याने शेवटची इच्छा. गेलो मी त्याच्या आईवडिलाला पाणी घेऊन. त्याच्या मायबापाने मला शाप दिलाय की राजा आमच्या मुलाला मारतो, आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो
अरे तुझ्यासारख्या पाप्याच्या हातचं पाणी पिऊन जगल्यापेक्षा आता आम्ही मरणार आहोत, पण तसं मरणार नाही, तुला शाप देऊन मरणार आहोत. आम्हाशी दिदले पुत्र दुःख, तूही पावसी पुत्र शोक. आम्हाला जसं आमच्या मुलाच्या योगामध्ये मरावं लागतं ना, तसं तुला सुद्धा मरावं लागेल. बघ कौशल्य मला ते चित्र रडवते. दशरथांनो, प्रत्येकाला हे चित्र जाताना समोरच्या भिंतीवर दिसणार आहेत. आतापासूनच आपल्या कॅमेऱ्यामध्ये असे काही चांगले चित्र फिट करून ठेवा की ते जाताना तुम्हाला आशीर्वाद देतील. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणात वेळी राहती निराळी रांडापोरेचा काळ. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणात वेळी राहती निराळी रांडापोरेचा काळ. कळलंय कौशल्य मला. आता मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे. काय कळलं राजे तुम्हाला? असं वाटत होतं मला की रामाच्या वनवासाचं कारण कैकेयी आहे. असं वाटत होतं मला रामाच्या वनवासाचं कारण मंथरा आहे. असं वाटत होतं मला रामाच्या वनवासाचं कारण भरताची गैरहजेरी आहे. पण कळलंय मला माझ्या रामाच्या वनवासाचं कारण भरताची गैरहजेरी नाही, माझ्या रामाच्या वनवासाचं कारण मंथरा नाही, माझ्या रामाच्या वनवासाचं कारण कैकेयी नाही, तर रामाच्या वनवासाचं कारण माझं पाप आहे. उपजले मेले ऐसे कीते उपजले मेले ऐसे कीते उपजले मेले ऐसे कीते उपजले मेले. केले कर्म धारे त्याची भोगाले केले कर्म धारे त्याची भोगाले उपजले मेले ऐसे कीते उपजले मेले. किती उपजले मेले ऐसे कीते उपजले मेले. आपला जन्म कर्मामुळे, आपला जन्म वासनेमुळे, आपला जन्म पापामुळे. संत पापच करत नाहीत महाराज, तर त्यांना जन्माला येण्याची काय गरज आहे? संतांची वासना शिल्लक नाही, नाही का? हरिरंगी गुंतल्या वासना, वासना हो हरी उदास त्या सुना गवळी गवळीच्या. अर्थात वासना शिल्लक नाही तर जन्म तुका मने अवघे आवारिली वासना आता नारायणा तुझारिया पासोनी आता नारायणा तुझारिया पासोनी. तुका मने अवघे आवली वासना आता नारायणा तुझारिया पासोनी आता नारायणा तुझारिया पासोनी. वासना शिल्लक नाही म्हणून जन्माला येण्याची गरज नाही. कर्म शिल्लक नाही, बीज बाजूने केलेलाही आम्हा जन्म भरण नाही. कर्म शिल्लक नाही, त्याच्यामुळे जन्माला येण्याची गरज नाही. लक्षात आलं ना तुमच्या? पाप नाही, पुण्याने त्यांचं सगळं पाप भस्म झालेलं आहे, म्हणूनही जन्माला येण्याची गरज नाही. तरी सुद्धा साधू जन्माला का येतात? जयंती, तरी सुद्धा जयंती का? कशासाठी? साधू जन्माला येत नाहीत महाराज, साधू जन्माला येत नाहीत, नाही का? साधू जन्माला येत नाहीत, साधू जन्म घेतात. कशासाठी जन्म घेतात?
येथे उपकार साठी आले घर जावय कुंठी आले घर जावय कुंठी आले घर जावय कुंठी येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठी आले घर जावय कुंठी आले घर जावय मोबाईल वाले मोबाईल हाय मध्ये मोबाईल बंद कर. नंतर पाहू ना आपण तुझ्यावर नाही मोबाईल. कशासाठी येतात हा प्रश्न आहे. उपकारासाठी येतात हे त्याचं उत्तर आहे. शोधून या आले शोधून या आले संत हिताहित जगाचे आपल्या हिताहिताचा विचार करून येतात. खरंच सांगा बरं तुम्ही खरं सांगा की ज्ञानोबारायांना आपलं स्वतंत्र काय जीवन होतं. स्वतंत्र जीवन काय होतं. त्यांचा काय बंगला होता. त्यांचं काय होतं काय त्यांचं सगळं आपल्यासाठीच ना. तुकाराम महाराजांना स्वतंत्र काय जीवन होतं सांगा. त्यांच्यातल्या काय सगळी इस्टेट गेलेली बायको मिली सगळं आपल्यासाठीच ना. बुडत है जाना न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून येतो कळवळा. बुडत है जाना न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून येतो काय जीवन होतं माझ्या जोग महाराजांना. काहीच नाही. पैलवान होते. एवढे मोठे पैलवान होते की रेड्याची झुंज हाताने सोडत होते. सगळं जीवन समर्पित केलं कोणासाठी आपल्यासाठीच ना. तुम्ही जवळ या की काय जीवन होतं रे भाऊचं कोणासाठी. भाऊच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात की कोणीही बिचारीला आधार देणार नाही अशी मुलगी होती. कोणी आधार देणार नाही महाराज अशी मुलगी होती. त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की तिला आधार त्यावेळेला कोण देईल. तिच्या पोटामध्ये जो गर्भ वाढत होता तो अनैतिक होता. कोण आधार देईल. आणि त्या बाळाला तिला जन्म द्यायचा होता. आणि अगोदरच लोकांनी गडावर सांगून ठेवलं होतं की महाराज बाबा भाऊ ते येईल आपल्याला असं बरं का. पण लक्षात ठेवा ती ज्या वेळेला बाबाकडे शरण आली भाऊकडे शरण आली आणि भाऊकडे गडावर आल्यानंतर भाऊने सांगितलं ही माझी पोरगी आहे. ही 6 महिना इथं राहील आणि हिची बोडवण मी करेल. कोण करू शकते बरं असं. भले ती या भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी नाही का. हे कोण करू शकते. हे फक्त साधूच करू शकतात. लक्षात ठेवा. ज्याला आधाराची गरज आहे त्याला आधार देण्याचं काम फक्त संत करतायत. काय जीवन होतं महाराज स्वतंत्र बाबाचं सांगा तुम्ही. काय स्वतंत्रता होती त्यांच्या जीवनाला. सगळं आपल्यासाठीच ना. सगळं आपल्यासाठीच ना. आणि म्हणून साधू कशासाठी येतात. साधू फक्त आपल्या उद्धारासाठी येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धारायाले दिनजना. उद्धाराया आले दिनजना. ब्रह्माविकांची वंदी पायवने.
वंदती पायवने उद्धाराया आले दिन जना उद्धाराया आले दिन जना ब्रह्मादि गजाने वंदती पायवने ब्रह्मादि गजाने वंदती पायवने पायवने. आपली ऐकण्याची इच्छा नसताना सुद्धा सांगतायत. आपल्या घरी येत आहेत आणि म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसवणे. दारोदार फिरतायत, टांग्याने फिरतायत, त्यावेळेला बंडीने फिरतायत, घोड्याने फिरतायत, नाही का. दारोदार जात आहेत आणि या भक्तिपंथाचा प्रचार करायचं काम करतायत. पहा कशासाठी, आपल्या लक्षात आलं, आपल्यासाठी. आईचं जीवन कशासाठी असते रे? आईचं जीवन फक्त मुलासाठी असते, लक्षात ठेवा. 4-5 महिन्याचं पोरगं आहे, पाळण्यामध्ये टाकलेलं आहे. जोराने रडलं ना, जोराने रडलं ना, पहिल्याने कोण धावून जाते? माय धावून जाते. बाप नाही, माय धावून जाते, लक्षात ठेवा. ती माय असं म्हणत नाही की मी आमदार आहे म्हणून. ती माय असं म्हणत नाही की मी मंत्री आहे म्हणून. ती माय असं म्हणत नाही की मी राष्ट्रपती आहे म्हणून. तिचं जर पोरगं रडलं ना महाराज, तिचं सगळं चित्त त्या पोराजवळ असते, लक्षात ठेवा. काम करत असताना सुद्धा पहिला रडण्याचा आवाज मायला येतो. मुलाच्या रडण्यासाठी माय जशी धावून जाते तसं आपल्या उद्धारासाठी धावून येत असतात. म्हणून तो त्यांची जयंती आहे, म्हणून त्यांची जयंती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. सज्जनानो येतात, आपल्याला सांगतात. आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. सांगतायत आपल्याला, हित जगाचे शोधोनी आले संत तुका म्हणे मज झाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. मार्ग दाखवण्यासाठी येतात. कशासाठी येतात? झालंय आता 10 मिनिटात आटोपणार आहोत आपण. चालीसहित बघा 10 मिनिटं. मार्ग दाखवण्यासाठी येतात. झाडू संतांचे मार्ग, संतांचे मार्ग झाडण्यासाठी येतात. उजळा वया आलो वाटा उजळण्यासाठी. उजळणं माहिती आहे का तुम्हाला? सोनं उजळल्या जाते ना, जुनं असलं की उजवल्या जाते त्याला. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. तो निवाडा करण्यासाठी येतात, वाटा उजळण्यासाठी येतात आणि वाटा दाखवण्याचं काम करतात. मार्ग दाखवण्याचं काम करतायत. कसा दाखवतात बरं? जसा ज्याचा अधिकार असेल तसा दाखव. अधिकार तैसा अधिकार तैसा दावियेला मार्ग अधिकार तैसा अधिकार तैसा अधिकार तैसा दाबियेला मार्ग अधिकार तैसा चालता है मार्ग करो येते जाळून ये नाव जाळून ये नाव पावले निपार जाळून ये नाव. अधिकार असतो आणि अधिकार परत्वे मार्ग दाखवण्याचं काम करतायत. ब्रह्मचारी असाल तर तुम्ही अक्षरं घोकली पाहिजे. प्रापंचिक असाल षटकर्माचा विचार केला पाहिजे. वानप्रस्थी असाल तर संयोगामध्ये वियोगी असलं पाहिजे. आणि संन्यासी असाल, संन्यास तो त्याग संकल्पाचा. अधिकार तैसा दावीला मार्ग. ज्याचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने मार्ग दाखवला पाहिजे, त्या पद्धतीने मार्ग दाखवला पाहिजे. आणखी या तिघांसाठी एक योजना आहे. पहिले जशी योजना आहे ना तशी आणखी एक योजना आहे. ओ तुमच्यासाठी आणखी एक योजना आहे. तुम्हाला तिघांना कोल्हापूरला पाठवायचं आहे. सांगा त्याला कोल्हापूरला जायचं. सांगणं रे, सांगणं जोड बस ऐकत. आता जमेल का? कोल्हापूरला यांनी गेलं पाहिजे. यांनी गेलं.
मोबाईल नाही पाहिजे, कोल्हापूरला गेलं पाहिजे. फक्त मोबाईलवर काय कोल्हापूर आहे का अधिकार? यांच्या उद्धाराचाही विचार केला पाहिजे का नाही? यांना वेगळा मार्ग दाखवला पाहिजे. अधिकार तैसा चोपदार. मी जे म्हणतो ते माझ्या पाठीमागं म्हणा तुम्ही आता. हो म्हणा म्हणा. हां हो म्हणा. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गले व लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनाद वड्ड मरमयम शकार चंड तांडवम तनो तुन शिव शिवम. हो म्हटलं ना तुम्ही आता. हो म्हटलं ना. तुम्ही म्हणता का? तुम्ही म्हणता का? नाही ना. नाही. हे म्हणू शकतात. त्यांनी पाठ केलाय ते. यशस्मरण मात्रेन जन्म संसार विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमः समस्त भूतानां आदिभूताय भूते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. हे म्हणू शकतात. आपण नाही. आपण तसा अधिकार बनवला नाही. असंच ना. अधिकार नाही. काहींचा काहीमध्ये अधिकार आहे, काही म्हणण्यामध्ये आहे. काहींचा काही म्हणण्यामध्ये अधिकार आहे. हो यांचा वेगळाच आहे. हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते. अगर तुम न होते हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे में भी तो लहर अनुभूति अगर तुम न होते. क्या बात है. झिंग 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 झिंग. आता ऐका. म्हणा मी म्हणतो तसं. रामकृष्ण हरी. 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 अधिकार तैसा दाविला मार्ग. अधिकार तैसा दाविला मार्ग. अधिकार तैसा दाविला मार्ग. अधिकार तैसा दाविला मार्ग. चालताही मग कळो येते. चालताही मग कळो येते. चालताही मग कळो येते. अधिकार परत्वे मार्ग दाखवताय संत. कशावरून कळते हो तुम्हाला? चालण्यावरून कळते. एखादा खेड्यातला माणूस असेल, एखादा शहरातला माणूस असेल, शेतामध्ये काम करत असणारा खेड्यातल्या माणसाला त्या शहरातल्या माणसाने विचारलं दिंद्रुडला जायला किती वेळ लागेलो, इथून किती वेळ लागेलो. तो खेड्यातला माणूस म्हणतो जरा चालू लागा. तो चालल्यानंतर थोडा दूर जातो. तो खेड्यातला माणूस आणखी आवाज देतो, हो भाऊ दिंद्रुडला जायला 2 तास लागतील तुम्हाला. वारे वा, पहिले का सांगितलं नाही? पहिले सांगितलं नाही याचं कारण मी तुमची चाल पाहिली नव्हती. चाल पाहिली आणि चाल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता तुम्हाला 2 तास लागतील. चालता हे मग कळो येते. आणि सज्जनानो, संत या मार्गाने जात आहेत. संत त्या मार्गाने जाऊन मुक्कामाला पोचतात. पण संत म्हणतात की जे मुक्कामाला पोचले ना त्यांनी पाठीमागच्यासाठी सुद्धा ती साधना ठेवली पाहिजे. जाळू नये नाव, जाळू नये नाव, पावलेनी पार, पावलेनी पार. जाळू नये नाव, जाळू नये नाव, जाळू नये नाव, पावलेनी पार, पावलेनी पार. जाळू नये नाव,
साधना सगळ्यांसाठीच असली पाहिजे. आपण ज्या साधनेने पलीकडच्या काठावर गेलो ती दुसऱ्याच्याही कामी पडली पाहिजे. ज्या मार्गाने आपण मुक्कामाला पोहोचलो तो मार्ग दुसऱ्यासाठी सुद्धा कामी पडला पाहिजे. सुज्ञ माणसाचं हे काम आहे. आपल्याला ज्या नावेने पलीकडच्या काठावर पोहोचतं केलं ती काय जाळायची असते आपली असली तरी. आणखी काही लोकांना पलीकडच्या काठावर जायचं आहे ना, त्यासाठी ती परत पाठवली पाहिजे, नाही का? परत पाठवली पाहिजे. संत हेच करत असतात महाराज. संत नावेचं काम करत असतात, नाव जाळण्याचं काम करत नाहीत. लक्षात आलं ना? आपण आहोत की नावं जाळण्याचं काम करतो, लक्षात ठेवा. हो, आपण फार विचित्र आहोत महाराज. काही माणसं ते एस टीतले पहिले हे होते महाराज, रबरी शीटं होते, आणले काढून लोकांनी आहे ना, काढून आणले घरी. काही बहादर नंबरेच काढून नेतात, काही त्या पाट्या काढून नेतात, भंगारमध्ये विकतात. नाही, नाव जाळणं ही गोष्ट बरी नाही. हे दुसऱ्यासाठी ठेवली पाहिजे. जाळू नये नाव पावलेनी पार, मागीला आधार बहुतांचा. एक लक्षात ठेवा, रोग कोणाला असतो रे? रोग डॉक्टरला नसतो. रोग डॉक्टरला असतो. उद्धार कोणाचा व्हायला पाहिजे रे? हा साधूचा नाही, हा समाजाचा उद्धार व्हायला पाहिजे असं साधूला वाटतंय. रोग डॉक्टरला नाही, पण रोग्याचा रोग बरा होण्यासाठी जसा डॉक्टर आहे तसं साधना साधूला करण्याची गरज नाही, पण आपला उद्धार होण्यासाठी ते स्वतः साधना करतायत. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, तुका म्हणे रोग वैद्याची